मी करत मी आता जास्त सोने अरे बोला नाही नीलम तू व्हॉट्सअप कर भाई ये याद है तुम्ही 3 पहिने काम दिलं हाँ नाम में सब लिखे लेडीज अंगूठी है वो लिख दे तू सब हे लक्ष्मी हो ते पण बघितलं आत्ताच हे दाखवलं आत्ताच याच्यातले आता बरोबर मॅडम गेला ना पाडव्याला त्याच्यात ही दत्तमूर्ती बाळकृष्ण 3 नंबर ही बनाने का है 3 नंबर कौन सा ये दिखाऊं पन्ना वाला हाँ तू लिखा है ना तुम्हें टेंशन है वो ठीक है देना मेरे को जल्दी नहीं अभी भरीव एकदम है ना दीपक आम्ही तिकडे बघितलं अशी भरी नव्हती आम्हाला भेटलेली भरीव खूप कमी पोकळ जास्त आम्ही मग ते परत मग ते कसं युट्यूबला सर्च मारून पोकळ जे येतात ना मूर्त्या त्या पोकळ मूर्त्यांमध्ये चांदीचे आहे ना रॉड येतात तांब्याचे त्यामुळे फायद्यात राहतात ही पण छान मूर्ती वैभव लक्ष्मी ही धनलक्ष्मी धनलक्ष्मी ही धनलक्ष्मी दोन आहेत ना ही वैभव लक्ष्मी ही वैभव लक्ष्मी तिचा चेहरा वेगळा आहे तिचा चेहरा खूप हसरा चेहरा आहे मम्मीला दाखवू नाही हा मला पण घरचे देव काढ म्हणजे ते ताईंच्या व्हिडिओ पासून जे चाललंय ना की ना देवाचे हे बनवायचेच आहे तर तुमचं जे बघितलं व्हिडिओ वगैरे योगेश दादा त्याच्यातून नंबर सुद्धा सेव्ह करून ठेवलेला की आम्ही विचारत आलो भरपूर जण आले ठाण्यावर खूप जण आले काम ठाणे नंतर कांदी वेस्टर्न साईड भरपूर आले मुंबईचे सगळे आले पनवेली साईड आले सातारा सांगली खूप जण आले म्हणजे माणूस तुमचं काम आला ना बरोबर तो निराश होऊन नाही गेलेला कारण बारीक सारीक तुमचे ते मुकुट वगैरे सुद्धा बघितले आम्ही ते प्रभाळ वगैरे स्वामींची पुण्याहून आले आता मूर्ती मुकुट करायला ते करून देत नाही तुळशीचं पण बघितलं काल टाकलंय त्यातल्या एक सिंगल राहिली ती एकच 3 होते ना 3 होत्या त्यातल्या एक मॅडमांनी घेतली काल एक कस्टमर घेऊन गेला एक सिंगल राहिले ते आणून ठेवायला लागतील आता लग्नाच्या आधी एक मोठी आणि असे 2 काहीतरी आता आमचं कसं पालखीचं वगैरे असतं ना अच्छा पादुका वगैरे ना त्याला आपण चांदीच्या ह्याच्यात बनवायचं किंवा फ्रेम वगैरे खास म्हणलं पहिले बघत नाही काय खडा भाषा गगनगिरी महाराजांचे आमचे बालकी इकडचे वाटतं गगनगिरी महाराजांचं केलंय का आम्ही आमचं नरसोबाच्या वाडीच्या झाल्यात पादुका तिथल्या मधल्या ज्या खडाव्या केल्या त्या आतमध्ये ज्या केल्या त्या आमच्याकडे आम्ही केलेल्या म्हणजे आमच्याकडे काम आलं होतं ऑर्डर दुसऱ्याने केली ते झाले आमचे भरपूर ठिकाणी झाले बाजूला हे कामं भरपूर झाले काही अखंड घेतात काही याच्यात घेतात मांडववर दाखवून आपल्या मुद्द्यावरती यावं मूर्ती वेगळ्या करत मी पण वेगळ्या केलं शेअर पाठवले तुला पाठवलं फोटो कोणाला मला पाठवलं हो सगळे पाठवले आणि शेअरने पाठवले क्विक शेअर पाठवले काढले हे 100 ग्रॅमचे आहे ना कुठली तुमचा असं बसतो गोलचा असं बसतंय ना मला तर मुकुटाचं पण आपल्या कामाच्या नंतर बरोबर वेळ मिळत नाही
आज मलाही सुट्टी होती, याला सुट्टी होती. आणि तो लय प्लॅन चालू होता शोधायला कधी म्हणलं इकडे किती वेळ लागेल माहित नाही. आता कल्याण ईस्ट माहितीये हा, आणि पण काय- देवी दयाळ टावर माहितीये. कल्याण लाईनीत घे ना. मस्त वाटतं. लहान पोरं आले ना, हां काढून येते. नमस्कार मंडळी, आपण आलो दहीवडकर सराफ ज्वेलर्स महाराष्ट्रीयन पेढी. हे दुकान खूप फेमस आहे. इकडं आपल्याला सोने चांदीचे कोरीव काम केलेले दागिने भेटणार आहे. आणि आम्ही आलेलो ठाण्यावरून खास, कारण या दुकानामध्ये खासियत आहे की यांचं कोरीव काम खूपच खास आहे. तुम्ही बघू शकता इकडं यांचं नाव लिहिलेलं आहे दहीवडकर सराफ. या नावाने खूप फेमस दुकान आहे. तुम्हाला नवरत्न, प्लॅटिनियम, खडे, प्रतिमा, देवटाक, कर्णफूल, मंगळसूत्र, मासोळी, चांदी, पैजण हेही तुम्हाला घडून भेटणार, ते पण ओरिजिनल सोने आणि चांदीमध्ये. तुम्ही बघू शकता इकडं हारांचे फोटो लावलेले आहेत. तुम्हाला जसा पाहिजे तसं सेम टू सेम हार तुम्हाला इथं बनवून भेटेल, ते पण कोरीव काम. आपल्या घरातली देव असेल, कुलदेवता असेल, आपल्याला घडून पाहिजे असेल सोने चांदीमध्ये, तेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओरिजिनल सोन्यामध्ये, ओरिजिनल चांदीमध्ये हे कोरीव काम केलेले. चला तर मंडळी, आपण दुकानाच्या आतमध्ये एंट्री करूया. आतमध्ये गेल्यास तुम्हाला असं गोल चक्कर दिसेल आणि त्यांचं काही सर्टिफिकेट लिहिलेलं, सर्टिफिकेट दहीवडकर सराफ फेमस दुकान आहे, द सराफ. आतमध्ये एंट्री करता तुम्हाला दुकानाचे मालक जितू दादा. तर आपण त्यांना आता एक एक वस्तू काढायला सांगणार आहे आणि ते आपल्याला एक एक वस्तू दाखवणार आहे. हा माझा मित्र दीपक गायकवाड. आज याला इकडे सामान घ्यायचं आहे. तर बघूया आपल्याला इथली कुठली मूर्ती आपल्याला आवडणार आहे. आपण तर गेलेलो आहे लड्डू गोपाल आणि लक्ष्मी मातेची मूर्ती. त्याचबरोबर तुम्हाला मी अनेक मूर्त्या, दिवे, मुकोटा, पाय हे सगळे तुम्हाला मी दाखवणार आहोत. मित्रांनो, हे आहे पाय. तुम्ही नीट लक्ष देऊन बघू शकता. याच्यावरती मस्तपैकी कोरीव काम केलेलं आहे. मी तुम्हाला हातात घेऊन दाखवतो आणि एकदम भरीव पाय आहे. तर तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, किती मस्त छान प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. आणि जसे पाहिजे तुम्हाला तसे त्या पद्धतीने ते तुम्हाला करून देतील. बघा मित्रांनो, किती मस्त छान पद्धतीने काम केलेलं आहे ना, एकदम स्पष्ट दिसतंय. असं चांदी सोनं तुम्हाला कुठेही भेटणार नाही. बघू शकता बघा, खूप छान प्रकारे
जर आपण घरामध्ये देव घडवतो ना त्याचे स्टँड वगैरे पण इथं भेटतं. बघा मित्रांनो कसे देव घडवलेले आहेत. आपल्या घरात जुने देव असतील त्यांना नवीन तयार करायचं असेल तर हेही ते करून देतात आपल्याला आणि एकदम कोरीव कामामध्ये. बघू शकता मित्रांनो छान प्रकारे स्टँड आहे. त्यासाठी आम्ही खास ठाण्यावरून इकडे आलेलो आहोत जेणेकरून आम्हाला छान प्रकारे मूर्ती घेता येईल. दिवा, आईचा मुखवटा चांदीमध्ये बघा किती कोरीवकाम छान प्रकारे केलेलं आहे. आता मित्रांनो आपण दाखवतो तुम्हाला मूर्त्या. प्रत्येक मूर्ती 3 इंचाची आहे. बालगोपाळ, लड्डू गोपाळ, कामधेनू, लक्ष्मी सरस्वती मातेची मूर्ती, तुम्हाला मी एक मूर्ती हातामध्ये घेऊन दाखवणार आहे. मित्रांनो आणि असा कोरीवकाम आहे की प्रत्यक्ष जगदंबे आई एकवीरा आई समोर बसलेली आहे. हे यंत्र आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी बघा काय नाही कोल्हापूरची महालक्ष्मी मध्ये आतमध्ये तुम्ही चांदीची फ्रेम बघू शकता कशी त्या दादांनी तयार केलेली आहे. कांदेरी मूर्ती भरवी मूर्ती आहे आणि कोरीवकाम बघा किती चांगल्या प्रकारे केलेलं आहे. प्रत्येक 2 इंच 3 इंच अशा प्रकारच्या तुम्हाला मूर्त्या इथं भेटतील. या लक्ष्मी मातेची मूर्ती बघा मित्रांनो किती छान प्रकारे मूर्ती. गणपती बाप्पाची मूर्ती हातात खूप हॅवी मूर्ती आहे ती आणि चांदीची मूर्ती आहे पूर्ण आणि त्यांचं कोरीवकाम तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे. दत्तगुरूंची मूर्ती. अशा मूर्त्या तुम्हाला मित्रांनो कल्याणमध्ये काय ठाण्यामध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही. फक्त भेटणार कल्याण ईस्ट दहीवडकर सराफ दुकानामध्ये जे खूप फेमस आहे मूर्त्याच्या कोरीवकामामध्ये. त्रिमुखी दत्त मूर्ती
बघा मित्रांनो कसं कोरीव काम केलेलं आहे, मागं पुढं गणपती बाप्पाची मूर्ती, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया. किती छान प्रकारे कोरीव काम केलेलं आहे, बारकाईने काम केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला छोटी मूर्तीही भेटेल गणपती बाप्पाची, लड्डू बालगोपाल. ही छोटी मूर्ती लड्डू बालगोपालची. तुम्ही डोळे, हात, पाय, असं कोरीव सुंदर काम कुठेही बघायला भेटणार नाही तुम्हाला मित्रांनो. लक्ष्मी मातेची मूर्ती, पूर्ण भरीव मूर्ती आहे, ते पण कमळावरती. मला तर इथल्या मूर्त्या खूप आवडल्या. मित्रांनो तुम्हाला किती आवडतात मला खाली कमेंटमध्ये सांगा. स्वामींची मूर्ती, आता ही मूर्ती तयार व्हायला आली, आता याला पूर्ण घडवणार मूर्तींना सोन्यामध्ये. स्वामींचा मुखवटा बघू शकता तुम्ही, पाठीमागे चांदीची फेम लावलेली आहे. सगळे यंत्र, किती छान प्रकारचे स्वामींच्या मूर्ती आहेत. मित्रांनो आता दाखवणार आपल्याला पादुका. या पादुका काळ्या कधीही पडत नाही, फक्त याला पुसून काढायचे असतात. गोल्ड प्लेट लावलेली आहे वरती, जेणेकरून हे काळ्या पडणार नाही. आणि नरसोबाची वाडी जिथे दत्तगुरूंचे पादुका आहेत त्यांच्यावरती जे गोल्ड प्लेट लावलेली आहे ती गोल्ड इथून बनवलेली आहे. मित्रांनो विचार करा हे दुकान किती फेमस असेल. स्वामी महाराजांच्या पाठचं बघा, ते कोरीव काम किती मस्त केलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक वस्तू इथे भेटणार आहे. दिवे छोटे मोठे सगळे दिवे तुम्हाला भेटणार. स्टार्टिंग 1000, 2000, 3000 पासून चालू आहे. ओरिजिनल चांदी. आईंची मुखवटा बघा किती छान प्रकारे आहे. स्वामींची मूर्ती, मित्रांनो आज आमची इकडे शॉपिंग पूर्ण झालेली आहे. आम्ही आज सामान घेतलेलं आहे. आम्ही घेतलं आहे लड्डू गोपाल आणि लक्ष्मी मातेची मूर्ती. चला